नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 11 श्लोक नंबर 14, 13। तितिक्षया करुणया मैत्र्या चाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान् संप्रसीदति। तितिक्षया करुणया मैत्र्या चाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान् संप्रसीदति। तितिक्षया करुणया मैत्र्या चाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान् संप्रसीदति। तितिक्षया करुणया मैत्र्या चाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान् संप्रसीदति। तितिक्षया करुणया मैत्र्या चाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान् संप्रसीदति। तितिक्षया करुणया मैत्र्या चाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान् संप्रसीदति। मैत्र्या चाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान् संप्रसीदति। तितिक्षया सहनशीलता, करुणया करुणेने, मैत्र्या मित्रत्वाने, च सुद्धा अखिल वैश्विक जंतुषु जीवमात्रांना समत्वेन समभावाने च सुद्धा सर्व आत्मा परमात्मा भगवान परम पुरुषोत्तम भगवान संप्रसीदति अतीव संतुष्ट होतात।
भाषांतर आहे, जेव्हा भक्त इतर लोकांना सहनशीलता, करुणा, मैत्री आणि समभावनेने वागवतो, तेव्हा भगवंत त्याच्यावर अतीव प्रसन्न होतात. कोण कोणाला सांगते हे? शुकदेव स्वामी परीक्षित महाराजांना सांगतात. म्हटलं की सगळ्याच उत्तर. स्वयंभू मनू आपल्या नातूला ध्रुव महाराजांना सांगतायत, कारण ध्रुव महाराज युद्धाला गेले यक्षांसोबत, कारण यक्षांनी त्याच्या भावाला मारलं चुकून आणि त्याचा सूड उगवण्यासाठी युद्ध करायला गेले. परंतु ज्या व्यक्तीने ध्रुव महाराजांच्या भावाला मारलं त्याच्यासोबत इतर अनेक लाखो करोडो यक्षांना मारायला सुरुवात केली, कारण नसताना. मग हे जे वागणं आहे ते भक्ताला शोभण्यासारखं नाही आहे. कारण ध्रुव महाराज एक भक्त होते. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगतात की तुम्ही एक भक्त आहात, भगवंत तुमचे सदैव चिंतन करतात. भगवंतांचे सर्व भक्त यांनी पण तुम्हाला मान्यता दिलेली आहे की तुम्ही भक्त आहात. तुम्हाला हे वागणं शोभत नाही. तसं भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत सांगतात भक्ताचे लक्षण काय काय असतात. हे सगळे शब्द येतात भगवद्गीतेमध्ये. तितिक्षया, हो नाही, तितिक्षया, तितिक्षा म्हणजे सहनशीलता, क्षमा, दम, तप, शौच, तितिक्षा. आर्जवम, आर्जवम म्हणजे सिंपल, साधं राहणे. करुणया, सर्व जीवांप्रती, सर्व प्राण्यांप्रती करुणा असली पाहिजे. मैत्र्या, मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. जंतुषु, जंतुषु म्हणजे सर्व जीवांप्रती. भगवंत जेव्हा वरून आपल्याकडे बघतात तेव्हा त्यांच्यासाठी आपण पण जंतूच आहोत. जसे आपल्यासाठी किडे मकोडे जंतू आहेत तसे आपण पण त्यांच्यासाठी जंतूच आहोत. सर्व जंतुश्च अखिल जंतुषु. हा जो मुद्दा आहे तो भगवद्गीतेमध्ये रिपीटेडली समजावून सांगितला जातो. परंतु जनरली भक्त लोक जे आहेत किंवा भक्त बनायचा प्रयत्न करत आहेत त्यांना ही गोष्ट फक्त पटत नाही, बाकीचं सगळं पटतंय. की सर्व जीवांप्रती सहनशीलता असली पाहिजे, करुणा असली पाहिजे, मैत्री असली पाहिजे, समभाव असला पाहिजे. किती ठिकाणी सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, हो की नाही? सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. जो सर्व जीवांची समभावाने वागतो त्याचीच भक्ती, माझी भक्ती त्यालाच फक्त मिळते. स्पष्ट सांगतात भगवंत. पंडिता समदर्शिना, एक विद्वान पंडित ज्ञानी तोच असतो जो सर्व जीवांप्रती समभाव ठेवतो. समोहम सर्वभूतेषु. आणि एवढंच नाही, भगवान श्रीकृष्ण अगदी स्पष्ट शब्दामध्ये देखील सांगतात भगवद्गीतेमध्ये, अद्वेष्टा सर्वभूतानाम. कुठल्याही भूत, भूत शब्दाचा अर्थ असतो जीव. आता इथे या श्लोकामध्ये शब्द वापरलाय जंतू, परंतु जीव, जीवांसाठी भगवद्गीतेमध्ये रिपीटेडली भूत हा शब्द वापरला जातो. सर्वभूतात्मा, सर्वभूतेषु. भगवान सांगतात अद्वेष्टा. द्वेष करणे म्हणजे तिरस्कार करणे,
जेलसी, एन्व्ही. अद्वेष्टा म्हणजे द्वेष न करणे. कोणाचा? सर्व भूताना, सगळ्या जीवांचा. मैत्री करुण एवचा, मैत्री आणि करुणापूर्वक वागणं असलं पाहिजे. आता या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण एक्झॅक्टली सेम सांगतात भगवद्गीतेमध्ये, परंतु इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेव्हा भक्त इतर लोकांना सहनशीलता, करुणा, मैत्री आणि समभावाने वागवतो तेव्हा भगवंत त्याच्यावर अतिशय अतीव प्रसन्न होतात. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी सगळं काही भक्त करत असतो. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही करायचं नसेल तर आपण भक्ती कशी करणार? मग शास्त्र एकदम क्लिअरली सांगतं की भगवंत कशाने प्रसन्न होतात. बरेच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की काय करायचं प्रभूजी, भक्ती म्हणजे काय करायचं नेमकं? पण बऱ्याच जणांना वाटतं की मंदिर बांधणे, मंदिरामध्ये पूजा अर्चना करणे, धूप बत्ती अगरबत्ती फिरवणे हीच भगवंतांची सेवा आहे. त्याच्यानेच भगवंत संतुष्ट होतात. नॉर्मल जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये तुम्ही एखाद्याचा आदर करता, घरातला असो, बाहेरचा असो, समाजातला एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असो, त्याची तुम्ही रोज पूजा करायला लागला, परंतु तो जे सांगतो ते करत नसाल तर तो संतुष्ट होईल का? अगदी घरातलं उदाहरण जरी घेतलं आपण, नवऱ्याची रोज पूजा केली परंतु वागणं बिलकुल सहनशीलतेचं नाही, करुणा नाही, मैत्री नाही, तो रोज पूजा केल्याने संतुष्ट होणार आहे का? नवरा म्हणा, बायको म्हणा, रोज सकाळ दुपार संध्याकाळ बसवायचं त्यांना व्यासासनावरती आणि धूप दीप जल अग्नी अर्पण करायचं, आणि दिवसभर वागणं मात्र द्वेष. हो की नाही? मैत्री नाही, करुणा नाही, द्वेष भावाने मत्सराने वागायचं. कोण संतुष्ट होणार आहे? भगवंत स्पष्टपणे प्रत्येक अध्यायामध्ये भगवद्गीतेचे सांगतात. आणि हे सगळं करायचं असेल ना सर्व जीवांप्रती, ते पण बरं का, एक दोन नाही, सगळ्या जीवांच्या प्रती हे जर करायचं असेल तुम्हाला, करुणा, दया, मैत्री, अहिंसा, सत्य, अस्तेय, हो की नाही, तर हृदय शुद्ध असायला पाहिजे. हृदयामध्ये बिलकुल एक तीळ मात्र देखील स्वार्थ नसला पाहिजे, लोभ नसला पाहिजे, काम म्हणजे भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींचा भोग घ्यायची इच्छा. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की एखादी छोटीशा गोष्टीची देखील तुम्हाला भोग घ्यायची इच्छा असेल ना तर दुसऱ्या जीवाप्रती लगेच तुम्ही द्वेषपूर्ण वागता. ऑफकोर्स आता हे या स्टेजला यायला वेळ लागतो, त्याच्यासाठीच प्रशिक्षण असतं, ट्रेनिंग असतं, त्याच्यासाठीच संघ करायचं असतं. लोकांना वाटतं की संघ, भक्तांचा संघ करून आपण फक्त पूजा अर्चना यज्ञ विधी शिकायचे. लोकांना वाटतं की मंदिरामध्ये संस्थेमध्ये जाऊन आपण ट्रेनिंग घ्यायचंय. कशाचं ट्रेनिंग घ्यायचंय? यज्ञ कसा करायचा याचं ट्रेनिंग घ्यायचं, पूजा कशा करायची याचं ट्रेनिंग. ऑफकोर्स याच्याने पण भगवंत संतुष्ट होतात, परंतु पूर्वीच्या काळामध्ये, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये जेव्हा ऋषी मुनी ब्राह्मण यज्ञ करायचे तेव्हा त्यांचं हृदय देखील शुद्ध असायचं. नुसतीच औपचारिकता म्हणून ते यज्ञ करत नव्हते. भगवंत यज्ञानेच संतुष्ट होतात, परंतु खरा यज्ञ असतो भगवंतांसाठी कर्म करणे आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कर्म करणे.
भागवतामध्येच भगवंत म्हणतात की वर्णाश्रमाची व्यवस्थाच मी बनवलेली आहे मला संतुष्ट करण्यासाठी. बऱ्याच जणांना वाटते की वर्णाश्रमाची व्यवस्था ही सामाजिक समाज मॅनेजमेंटसाठी, सामाजिक सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केलेली आहे. ऑफकोर्स त्याच्यासाठीच केलेले आहे भगवंतांनी, परंतु त्याचंच रूपांतर जर तुम्ही भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं तर त्यालाच धर्म म्हणतात. जोपर्यंत वर्णाश्रमचा उपयोग आपण स्वतःसाठी करतो त्याला वर्णाश्रम धर्म म्हणतात. जेव्हा आपण भगवंतांसाठी करतो त्याला सनातन धर्म म्हणतात. सगळं भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे, सगळं. अथ पुंबीर द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागशया स्वानुस्तिष्टस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम. हरितोषणम म्हणजे हरीच्या संतुष्टीसाठी. संसिद्धिम संसिद्धिम सुप्रसिद्धती संप्रसिद्धती हे शब्द किती वेळा येतात भागवतामध्ये बघा. संप्रसन्ने पुढच्या श्लोकामध्ये आहे, या श्लोकामध्ये आला संप्रसिद्धती. एक जो फेमस श्लोक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भक्ती म्हणजे काय शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे, या आत्मा सुप्रसिद्धती म्हणजे प्रसन्न होतो. प्रसन्न होणे, आनंद मिळवणे, शांत समाधानी सुखी राहणे हे सगळ्यांचं गोल आहे. जे पैशाच्या मागे लागलेत, भौतिक सुखाच्या मागे लागलेत, त्यांचा पण गोल हाच आहे. सगळ्या प्राणी मात्रांचा, जीव जंतू कीटक, मलातल्या किडांचा देखील हाच गोल असतो, सुखी राहायचंय, प्रसन्न राहायचंय. त्याचा फॉर्म्युला रिपीटेडली दिलेला आहे. आजच्या श्लोकामध्ये देखील त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. इतर लोकांशी सहनशील, करुणा आणि मैत्री समभावाने वागला तर भगवंत प्रसन्न होतील. भगवंत प्रसन्न झाले तुम्ही प्रसन्न व्हाल. ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्या विरुद्ध जेव्हा माणूस वागतो तेव्हा त्रास भगवंतांना होत नाही, तुम्हालाच होतो. भगवंतांना त्रास का होतो? भगवंतांना त्रास होतो की माझा मुलगा, माझी मुलगी, माझा भक्त बिचारा दुःखी आहे, याचा त्रास होतो. भगवंतांना असा त्रास काय होत नाही. जेव्हा तुम्ही सहनशील नसता त्रास कुणाला होतो? बीपी कुणाचा वाढतो? बीपीचा त्रास त्यांनाच असतो जे सहनशील नसतात. जनरली जेनेटिक प्रॉब्लेम असेल तर वेगळी गोष्ट आहे, परंतु हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर त्यांनाच असतं जे सहनशील नसतात. 2 सेकंद झाले की लगेच हॉर्न वाजवायचा. भारतातले लोक अमेरिकेत गेल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं, कुणी हॉर्नच वाजवत नाही इकडे. भारतामध्ये आपण म्हणतो की नाही, लोकांना सिविक सेन्स नाही, म्हणजे एकमेकांशी वागायचं कसं याचा सेन्स नाही, बिलकुल नाही. शास्त्र आपण हे शिकवतो, शास्त्र हे सगळे आपण सगळे हे शास्त्र जगाला देतोय, पण आपल्यामध्येच सिविक सेन्स नाही, अशी परिस्थिती झाली. आणि याचा त्रास आपल्यालाच होतो हेच लक्षात येत नाही. आपल्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मग ज्याच्या मनामध्ये करुणा नाही दुसऱ्या जीवांप्रती. म्हणजे काय असतं मनामध्ये? काहीतरी असायला पाहिजे ना, मोकळं तर ठेवू शकत नाही. जेव्हा ग्लास तुमचा कॉफीचा कप कॉफीसाठी वापरला जात नाही तेव्हा दुसरा काहीतरी कचरा ठेवून ठेवतो आपण त्याच्यामध्ये, पेन पेन्सिल वगैरे. मनामध्ये करुणा नाही मग काय असतं? स्वार्थ असतो, लोभ असतो, द्वेष असतो. द्वेष असत नाही, द्वेष दिसत नाही, परंतु असतो स्वार्थ. त्याचा त्रास कुणाला होतो? तुम्हालाच होणार. परंतु त्याच्यावरती उपाय म्हणून सायन्स एज्युकेशन आपल्याला सांगतं की कष्ट करा आणि मिळवा, तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु 100% ऑफ द टाइम मिळत नाही आपल्याला, मग त्रास होतो. आणि जेवढा जास्त कष्ट करतो, संघर्ष करतो आणि नाही मिळालं तर तेवढाच मोठं दुःख होतं. परंतु गप बसत नाही, चंद्रावर जाणारच, मंगळावर जाणारच. त्रास कोणाला आहे? हे खूप महत्वाचा पॉइंट आहे.
हे कळालं नाही ना, तुम्ही भक्त कधीच होऊ शकत नाही. कितीही परफेक्टली मंत्र म्हणा, कितीही परफेक्ट संस्कृती येऊ दे तुम्हाला, कितीही परफेक्टली पूजा अर्चना विधी तुम्हाला येत असेल, हे कळालं नाही तुम्ही भक्त होऊ शकत नाही. भगवान कपिल देव देखील हेच सांगतात, रिपीटेडली सांगतात, रिपीटेडली सांगतात. तुम्हाला आठवते की नाही माहिती नाही, भगवान कपिल देवानी काय सांगितलं, मी 1000 वेळा सांगितलं असेल. संपूर्ण श्रीमद भागवतम मधले माझे सगळ्यात आवडते 4 श्लोक आहेत. ऍक्च्युली असं म्हटलं जातं की ब्रह्माजी जेव्हा भगवंतांना भेटतात आणि भगवंत 4 श्लोकामध्ये संपूर्ण ज्ञान देतात भगवंतांना, ते भागवतम मधले सर्वात 4 श्रेष्ठ श्लोक आहेत. चतुर्श्लोकी भागवत म्हणतात त्याला. पण मला कपिल देवांचे हे 4 श्लोक आठवतात, आवडतात. 3ऱ्या स्कंदामध्ये 29व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 20, 21, 22 आणि 23 4ही श्लोकामध्ये सेम मेसेज देतात भगवंत, रिपीट करून, की जो दुसऱ्या जीवांचा द्वेष करतो तो कधी भक्त होऊ शकत नाही. आणि 5व्या श्लोकामध्ये सोल्युशन देतात त्याच्यासाठी, कसं केलं पाहिजे, त्या स्टेजला कसं यायचं. त्या श्लोकामध्ये देखील हेच शब्द आलेत परत, मैत्र्य दान मानभ्य. मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे, दान दिलं पाहिजे, दुसऱ्याला आपण द्यायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याला द्यायला शिकलो ना, आपण सहनशील होतो. आपलं हृदय स्वच्छ करायचं काम असतं. चिंगूस माणसाचं हृदय स्वच्छ नसतं. दान म्हणजे काय, असं मंदिरालाच वगैरे द्यायला पाहिजे असं नाही, एखाद्या मित्राला गिफ्ट देणे, याच्यामध्ये पण हृदय तुमचं शुद्ध होतं. कारण स्वतःची वस्तू तुम्ही दुसऱ्याला देता जाणून बुजून. एक्झॅक्टली विरोधी कार्य असतंय. मैत्र्य दान मानभ्य कपिल देव सांगतात. आणि काय दिलं पाहिजे, मान दिला पाहिजे दुसऱ्यांना सदैव, आदरपूर्वक. एवढा पाहिजे तेवढा मान घ्या म्हणायचं, फुकट द्यायचंय. पैसे थोडीच पडणार आहे दुसऱ्याला मान द्यायला. पण तो हृदयामध्ये जळमट असेल ना, त्याच्या तोंडात दुसऱ्या प्रति मान येत नाही. नाही तर फ्रीच आहे. चैतन्य महाप्रभू सांगतात, अमानिना मान देना. कसं दिलं पाहिजे मान, स्वतःच्या मानाची अपेक्षा न करता. अमानिना मान देना. तोच व्यक्ती भक्त होऊ शकतो. कीर्तनीय सदा हरी. तोच व्यक्ती हरीचं कीर्तन सदा करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. किती सिंपल फॉर्म्युले दिले. हे सगळे सिंपल फॉर्म्युले आपल्याला जटिल, कॉम्प्लिकेटेड वाटतात. का? कारण हृदयात कल्मश भरलेले आहेत, हो की नाही? हनुमंत प्रभू विचारणार आहेत क्लास झाल्यावरती, प्रभूजी काढायचं कसं हे सगळं? मग मी उत्तर सांगणार, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये. हरे कृष्ण. प्रभुपाद म्हणतात, भक्तिमय पूर्णत्वाच्या द्वितीय स्तरावर असणाऱ्या प्रगत भक्ताने वर दिलेल्या श्लोकानुसार आचरण करणे हे त्याचे कर्तव्य आहे. प्रभुपाद इथे सांगतात, भक्तिमय पूर्णत्वाच्या द्वितीय स्तरावर असलेल्या प्रगत भक्ताने. किती स्तर असतात भक्तीचे? 9 स्टेजेस झाले. भक्तीचे नाही, भक्ताचे. भक्ताचे किती स्टेजेस केलेत रूप गोस्वामींनी? 3 केले. पहिला कोण असतो? कनिष्ठ अधिकारी. नवीन भक्त आहे, अजून त्याला माहिती नाही, भगवंतांकडे आकर्षित होऊन आलाय, भगवंतांना श्रेष्ठ मानतो, परंतु अजून दुसऱ्या भक्तांना, दुसऱ्या जीवांना मान सन्मान देत नाही, मैत्रीपूर्ण व्यवहार नाही. भगवंतांना मात्र पूर्ण मानतो. अशा लोकांना मंदिरामध्ये जास्त आकर्षण असतं, पण तिथे भगवान आहेत. दुसऱ्या भक्तांना, दुसऱ्या जीवांप्रती ह्याला काय म्हणतात? कनिष्ठ अधिकारी. पहिल्या स्टेजचा भक्त. नेक्स्ट असतो तो मध्यम अधिकारी. त्याची काही लक्षणं असतात.
तो भगवंतांना तर पूर्णपणे मानतोच, त्याचबरोबर तो दुसऱ्या भक्तांना देखील भगवंतांसमान मानतो. आदर भावाने, प्रेमाने, मान सन्मानाने वागतो. परंतु बाकीच्या जीवांप्रती अजून त्याच्या मनामध्ये थोड्याफार प्रमाणात द्वेष असतो. आणि जो उत्तम अधिकारी असतो, बेस्ट भक्त, तो मात्र सदैव विचार करतो की संपूर्ण जग, सगळं ब्रह्मांड, प्रत्येक जीव भगवंतांची सेवा करीत आहे, मी काहीच करत नाही. एवढा मान तो सर्वांना देतो. सगळ्यांना. प्रभुपाद इथे सांगतात की सेकंड स्टेजला असणाऱ्या भक्ताकडे हे आचरण असलं पाहिजे. थोडस कन्फ्लिक्टिंग वाटतंय, परंतु प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी सांगतात की कलियुगामध्ये कमीत कमी आपण सेकंड स्टेजला आलं पाहिजे या जन्मात. मनुष्याचं जे जीवन दिलेलं आहे तुम्हाला, या मनुष्याच्या जीवनामध्ये कमीत कमी तुम्ही कनिष्ठ अधिकारीचं लेवल सोडला पाहिजे, मध्यम अधिकारीच्या लेवलला आलं पाहिजे. आता मी जे सांगितलं ती मेन लक्षणं आहेत, आणि बरीच अशी लक्षणं दिलेली आहेत शास्त्रामध्ये. जसं की कनिष्ठ अधिकारीच्या लेवलला जो असतो त्याला शास्त्राचं ज्ञान नसतं, सिद्धांताचं ज्ञान नसतं. मध्यम अधिकारी लेवलला जो असतो तो शास्त्र वाचण्यामध्ये, शास्त्र समजावून घेण्यामध्ये, यम नियम विधी निषेध जाणून घेण्यामध्ये त्याला इंटरेस्ट असतो. की काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे, शास्त्र काय सांगतं, साधू काय सांगतात, गुरु काय सांगतात. आणि तो प्रचार करू शकतो, आणि प्रचार करत असताना तो शास्त्राच्या आधारावरती संदर्भ देऊन बोलू शकतो. अशी बरीच लक्षणं दिलेली आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. या कलियुगामध्ये तुम्हाला जर शुद्ध भक्त व्हायचं असेल तर कमीत कमी मध्यमाधिकारी लेवलला या जीवनामध्ये आलं पाहिजे. याच्या पुढच्या जीवनावर अवलंबून बिलकुल राहू नका, गॅरंटीज नाहीये. या जीवनामध्येच आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी सहनशीलता, करुणा, मैत्री, समभाव व्हेरी इम्पॉर्टंट. भक्तिमय जीवनाचे 3 स्तर आहेत. प्रभुपाद पण इथे सांगतात भक्तिमय जीवनाचे 3 स्तर आहेत. कनिष्ठ किंवा तृतीय स्तरावरील भक्त मंदिरातील केवळ श्रीमूर्तींशी संबंध ठेवतो आणि मोठ्या भक्तिभावाने विधी विधानानुसार भगवंतांची उपासना करतो. द्वितीय स्तरावरील भक्ताला भगवंत, अन्य सहकारी भक्त, निष्पाप लोक आणि मत्सरी लोकांशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे ज्ञान असते. काही वेळा दुष्ट लोकांकडून भक्तांना वाईट वागणूक मिळते. येथे असे म्हटले आहे की प्रगत भक्ताने सहनशील असावे. त्याने अज्ञानी आणि निष्पाप जनावरांवर पूर्ण दया करावी. प्रचारक भक्ताने निरागस मनुष्यांवर दया करावी आणि त्यांना भक्तिमय सेवेमध्ये आणावे. प्रभुपादांनी आणखीन एक कॅटेगरी केली, प्रचारक भक्त. प्रचारक भक्त आणि नॉन प्रचारक भक्त असा काही प्रकार नसतो ऍक्च्युली. जसं की भक्त आणि अभक्त नावाचाच प्रकार नसतो, किंवा भक्त, शुद्ध भक्त आणि अशुद्ध भक्त असला प्रकारच नसतो. सगळ्यांना भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी असे प्रकार केलेले असतात. सगळ्यांनी प्रचारक भक्त असलं पाहिजे, कारण दुसरी सेवाच नाही आहे या जगामध्ये भगवंतांची. सगळ्यांनी प्रचारक भक्त असेल तर त्याने सगळ्या जीवांप्रती दया असली पाहिजे त्याच्या मनामध्ये. भक्तांमध्ये देखील आपण पाहतो बऱ्याच वेळेला याने असं केलं, त्याने तसं केलं. जे लोक सत्संगला, उत्सवला वेळेवर येतात त्यांची कायम कंप्लेंट असते, हा वेळेवरच येत नाही, दुसरा वेळेवरच येत नाही, सांगितलेलं काम लवकर करत नाही. बरोबर आहे, मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून ते झालं पाहिजे, परंतु दुसरा त्याच्याकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोन आपण असा पण आपला असला पाहिजे की तो बिचारा अडकलेला आहे, त्याच्यावरती दया केली पाहिजे, आपण समजावून सांगितलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात की भक्तांमधले संबंध चांगले टिकवून ठेवायचे असतील, सत्संग चांगला चालवायचा असेल, मंदिर व्यवस्थित चालवायचं असेल,
तर प्रचार हा सगळ्यांचा उद्देश असला पाहिजे. सगळ्यांचा उद्देश एक आहे याचा अर्थ सगळ्यांचा स्वभाव एक आहे असं होत नाही. स्वभाव वेगवेगळे असतात. कुणी उशिरा येणार, कुणी लवकर येणार, कुणी कुर्त्यावर येणार, कुणी शर्टवर येणार. असल्या शिल्लक गोष्टी आपण इग्नोर करायला शिकलं पाहिजे. त्याचे गुरु आहेत, बघून घेतात, त्याला सुधरवतील. सगळ्यांनी आपण मेन गोलवरती आपलं लक्ष ठेवलं पाहिजे. प्रचारक भक्तांनी निरागस मनुष्यांवर दया करावी आणि त्यांना भक्तिमय सेवेमध्ये आणावे. प्रत्येक जीव स्वरूपताच भगवंतांचा सनातन सेवक आहे आणि यासाठीच प्रत्येकाच्या ठायी असणारी सुप्त कृष्ण भावना पुनर्जागृत करणे हे भक्ताचे कर्तव्य आहे. हीच त्याची दया व कृपा आहे. एका भक्ताने आपल्या सहकारी भक्तांशी कसा व्यवहार करावा याविषयी सांगावायचे तर त्याने त्यांच्याशी मित्रत्व करावे. मैत्री नसेल, कोऑपरेशन ज्याला म्हणतात, सहकारी तत्व, सहकार्य नसेल एकमेकांचं, तर ज्या कार्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे ते कार्य कसं होणार? मैत्री किंवा सहकार्य कधी नष्ट होतं? जेव्हा लोक तिथे पर्सनल अँबिशन घेऊन येतात, वैयक्तिक लाभासाठी येतात. मग वैयक्तिक लाभ मिळाला नाही, मग कधी कधी सगळ्यांचा मेन गोल मोठा एकच असतो, प्रचार करणे, भक्तीचा प्रचार करणे, सत्संग करणे वगैरे वगैरे. परंतु छोट्या छोट्या गोष्टीमधली आपली आसक्ती गेली नसते. हे ताट असंच का ठेवलं, सफाई केली नाही, इकडे का बसला, तिकडे का बसला, आणि मग या छोट्या छोट्या गोष्टीतून आपली मैत्री नष्ट होते, दुरावा निर्माण होतो, द्वेष, एकमेकांचा द्वेष करायला सुरुवात करतात. आणि ही आपल्या हृदयामध्ये असलेल्या सुप्त अनर्थाची ही छोटी 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 हे झलक असतात. ऍक्च्युली अनर्थ खूप मोठा असतो हृदयामध्ये. सगळ्यात मोठा अनर्थ असतो मी. सत्संग मध्ये देखील मी माझ्या अंडर असलं पाहिजे सगळं, मी करणार. घरामध्ये पण आपण तेच करतो. हे मीपणा जो असतो तो छोट्या छोट्या गोष्टीतून झलकत असतो. असं का ठेवला, असं का केला, हे का केला, ते का केला, इथे का गेला, तिथे का गेला. सगळ्यांनी तुमच्या मनाप्रमाणेच वागायला पाहिजे. सगळ्यांना ईश्वर व्हायचंय, कंट्रोलर व्हायचंय. ऑफकोर्स सगळेच असे असतात आणि सगळ्यांनाच सुधारायचं आहे, म्हणूनच सगळे तिथं आलेले असतात. हे देखील विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच शास्त्राचं रोज श्रवण करणे, शुद्ध भक्तांच्या संघात राहणे, आणि ते श्रवण आणि संघातून छोट्या 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 गोष्टी बदलायला शिकणे, हीच भक्तीमधली प्रगती असते. म्हणतात स्वभाव बदलत नाही, म्हणतात स्वभाव बदलण्याचा एकमेव उपाय असतो अध्यात्म किंवा भक्ती. कित्येक भक्तांना मी पाहिलेलं आहे, अतिशय क्रोधी होते, आज भक्तीमध्ये 10 वर्ष राहिल्यानंतर ते एकदम सॉफ्ट झाले. बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये काही भक्तांनी अजून पण हे सोडलेलं नाही आहे, परंतु बोलताना ऍटलीस्ट सॉफ्ट बोलतात. ओके. तर एक भक्त आहेत, काही आवडत नाही त्यांना. म्हणजे कोणी पाणी मागितलं आणि आतल्या माताजींनी, म्हणजे स्वयंपाकघरातल्या माताजींनी पाणी ग्लास मध्ये आणलं, अक्षरशः परत पाठवतात, तांब्यात घेऊन ये. जणू काही पाणी वेगळं लागणार आहे. हे सहनशील करायची बिलकुल ताकद नाही प्रत्येक गोष्टीला. आणि पूर्वी त्यांचं वागणं असं होतं की सगळ्यांच्या समोर करायचे नसते. कोण ठेवलं ताट इथे, सगळे भक्त असे बघायचे, एवढे कोण जोराने का कोण बोलायला लागले, होय की नाही.
मला अजूनही आठवते, माझं पूर्ण लेक्चर प्रवचन चालू आहे, सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकतायत. 15-20 मिनिटं होऊन गेलेली. ज्या भक्तांची प्रसादाची सेवा होती ते लेट आले केळी घेऊन. सगळे शांतपणे प्रवचन ऐकत. ही काय यायची वेळ झाली काय तुमची? परंतु नंतर नंतर मी बघितलं की ऍटलिस्ट माझ्या बरोबर शांत बोलायचं. काही चुकलेलं असलं ना तरी, प्रभूजी खरं मला असं वाटतंय हे असं केलं नसलं पाहिजे ना. एकदम शांत झाले. हळूहळू सगळ्यांशी शांत वागायला लागले. आजकाल माझा संबंध नाही, त्यांच्याशी जास्त संबंध येत नाही, पण तुम्ही ऐकले की अजूनही जास्त एकदम सॉफ्ट झालेत. तर हे होतं ऍक्च्युली, भक्तांच्या संघात राहिलं आणि रोज श्रवण केलं. श्रवण खूप महत्वाचं. श्रवण 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 श्रवण. पण असेही काही केसेस आहेत की रोज श्रवण करतात, भक्तांच्या संघात पण आहेत, परंतु आपली आसुरी प्रवृत्ती काही सोडत नाही. जन्म जन्म झाले तरी सोडत नाही. यांच्याबद्दल आपण फक्त प्रार्थना करायची भगवंतांकडे, लवकरात लवकर त्यांच्या मनातले अनर्थ जावं. मी 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले मी करत असतात नुसते. त्याच्यामुळे होतं काय, बरेचसे चांगले भक्त निघून जातात. जो मेन उद्देश आहे भगवंतांची सेवा करायचा, भगवंतांना संतुष्ट करायचा, भक्तीचा प्रचार करायचा, भगवद्गीता वितरण करायचा, हरिनाम संकीर्तन करायचा, त्याच्यामध्ये व्यत्यय येतात. असलं वाईट वागणं ज्यांना सहन होत नाही ते यायचे बंद होतात. बघा, ती पण सहनशीलता असली पाहिजे. आपण असा विचार केला पाहिजे की बाबा आता एवढी 20 वर्ष झाली, हा तर बदलत काय नाही, भगवंत बदलू शकत नाहीत, भगवद्गीता याला बदलू शकत नाही, मी काय बदलणार आहे, मग मी घरात राहून काय करू, चला आपण जाऊन सेवा तरी करूया तिथे. आपण पण सहनशील असलं पाहिजे. असे असणार. बरेचसे लोक म्हणतात घरातल्या लोकांना किती समजावून सांगितलं ते काय भक्तीत येत नाहीत, जप करत नाहीत, हे करत नाहीत, ते करत नाही, असं आहे तसं आहे. आपणच सहनशील व्हायचं, सांगायचं काम करायचं. जसं भगवंत अर्जुनाला सांगायचं काम करतात आणि भगवद्गीतेच्या शेवटी म्हणतात की बाबा तू ठरव काय करायचं, ते युद्ध करायचं की नाही, मी तुला काही जबरदस्ती करणार नाही. जबरदस्ती करणे भगवंतांच्या हातात नाही. आपल्याला कसं काय वाटते आपल्या हातात आहे. भगवंत बघून घेतील म्हणायचं. बघा, म्हणून भगवंत इथे सांगतात, सगळीकडे रिपीटेडली सांगतात की भगवद्गीता वितरण करायला गेल्याने किंवा हरिनाम संकीर्तनाला गेल्याने किंवा मोठ्यातला मोठा उत्सव केल्याने मी संतुष्ट होत नाही. ऐकायला विचित्र वाटेल, कारण लोक प्रभुपादांनी सांगितलंय पुस्तक वितरण माझं हृदय आहे. अरे तुमच्या एकमेकांतले मैत्रीपूर्ण व्यवहारने भगवंत प्रभुपाद संतुष्ट होणार आहेत पुस्तक वितरणाने? पुस्तक वितरण करताय, त्या पुस्तकातच लिहिलंय मैत्री. काय वितरण काय करताय, हो की नाही? बऱ्याचदा आम्ही सांगायला गेलो ना, शेती, वर्णाश्रम, गायी, प्रभुपादांनी कुठं सांगितलं, प्रभुपादांनी असलं काही नाही सांगितलं, पुस्तक वितरण करायला सांगितलंय फक्त प्रभुपादांनी, फक्त पुस्तक वितरण करायला सांगितलं. अरे त्याच पुस्तकात प्रभुपादांनी लिहिलंय शेती करायला पाहिजे. तुम्ही उद्या वितरण करायला गेला आणि कुठे ते कोणीतरी बघता बघता पान उलटलं आणि म्हटलं प्रभुपादांनी तर असं, तुम्ही तर तसे वागत नाही. आपली मान खाली पडली पाहिजे. तेव्हा लज्जास्पद गोष्ट आहे. जे पुस्तक वितरण करतोय त्या पुस्तकातलं जे आदेश उपदेश आहेत त्यांचं पालन पण आपणच केलं पाहिजे, आपलंच कर्तव्य आहे. आणि हे शेती, गाय, पुस्तक वितरण, हरिनाम संकीर्तन, सत्संग, उत्सव, जन्माष्टमी, दिस दॅट, हे सगळ्याचा रूट, मूळ जे आहे ना ते आहे हे सहनशीलता, करुणा, मैत्री, समभाव. हे असेल तर हे सगळं अजून मोठ्या प्रमाणात आणि शुद्ध प्रमाणात होऊ शकते. हे नसेल तर हे सगळं होणार, परंतु फक्त एक ढोंग म्हणून होणार.
दिखावा, फक्त दिखावा. प्रभुपाद मुद्दामून इथे लिहितात की जो मध्यम अधिकारी असतो, द्वितीय श्रेणीचा असतो, त्याने ऍटलिस्ट भक्तांची सहनशील मैत्री करुणेने वागलं पाहिजे. ठीक आहे, जे ग्रॉस स्थूल कर्मी लोक आहेत, नास्तिक लोक आहेत, त्यांच्याशी थोडाफार द्वेष असला तर असू दे तुमच्या मनामध्ये, ते उत्तम अधिकाऱ्याच्या मनात ते पण नसतात. परंतु भक्तांशी तरी मैत्रीपूर्ण वागा, करुणेने वागा, दयेने वागा. त्याच्याशिवाय भगवंतांचं काम कसं होणार? म्हणून कित्येक सत्संग बंद पडले. 200 लोक येत होते, आता 4 लोक येतात. प्रत्येक सगळीकडे जाईल तिथे ही स्टोरी आहे. प्रभूजी, एक काळ होता तुम्हाला सांगतो, 200 हॉल भरायचा. माताजी येऊन मला सांगत होत्या, तर कुणी येतच नाही. कसं करायचं, कसं लोकांना जाऊन समजावून सांगायचं? मी त्याला म्हणलं, पहिल्यांदा स्वतःकडे बघायचं, बसायचं सगळ्यांनी आणि विचार करायचा, हा व्यक्ती का, एक एक व्यक्तीला धरायचा, हा व्यक्ती का येत नाही, कोण त्याच्याशी चुकीचं वागलं. कोणीतरी सत्संग मधलं त्याच्याशी चुकीचं वागलेलं असतं, त्याच्याशिवाय तर यायचं बंद होत नाही. वेल, अशी पण असतात आसुरी प्रवृत्तीचे, त्यांना भगवंतांचा द्वेष कायम अनंत जन्मच करायचा असतो. परंतु बऱ्याच सत्संगामध्ये प्रॉब्लेम हा असतो, जे मॅनेजमेंट मध्ये आहेत, जे वरिष्ठ भक्त आहेत, ते मी करण्यामध्ये बिझी असतात, नवीन भक्तांकडे लक्ष देत नाहीत. एका भक्ताने आपल्या सहकारी भक्तांशी कसा व्यवहार करावा याविषयी सांगावायचे तर त्याने त्यांच्याशी मित्रत्व करावे. आणखीन एक हा पॉइंट का महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो. मी बऱ्याच सत्संगामध्ये गेलो, हा पॉइंट कम्प्लिटली मिसिंग आहे. कम्प्लिटली लोकांना असं वाटतं की गुरुवारच्या दिवशी सत्संगला यायचं, कीर्तन करायचं, कोण प्रवचनकार आलेला आहे माहिती नाही, त्याचं प्रवचन ऐकायचं, ते पण करमणूक म्हणून ऐकायचं, प्रसाद खायचा आणि घरी जायचं. आणि जिथे जिथे जातो तिथे मी सांगत असतो की सत्संगचा खरा अर्थ असतो तुमचे पर्सनल रिलेशनशिप डेव्हलप झाले पाहिजे, तुमचे वैयक्तिक संबंध निर्माण झाले पाहिजे. हे नातं जे असतं ना, प्रभुपादांचे आपण सगळे शिष्य आहोत, काइंड ऑफ गुरुबंधू आहोत, हे सनातन शाश्वत नातं असतं. हे तुमच्या घरातल्या भावापेक्षा तुम्हाला सत्संग मधला तुमचा सहकारी भक्त जिवलग असला पाहिजे. आणि याच्याकडे कुणी लक्षच देत नाही. सगळ्यांना हे एक औपचारिकता म्हणण्यापेक्षा एक फॅशन झालेला आहे सत्संगला जाणे. कुठे चाललंय प्रभूजी? सत्संगला चाललंय. कुणाशी संबंध नाही सत्संग मध्ये माझा तिथे. एक दोघांना मी असं सांगायला गेलं, ते म्हणतात मला, प्रभूजी तू असाच वागतो, मग त्याला काय करायचं? अरे तरी पण तुम्ही मैत्रीपूर्णच वागा. काही लोक तुम्हाला असे भेटणार जे तसेच वागणार. एवढं पण सोपं नाही आहे. एवढं सोपं असतं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं नसतं भगवद्गीतेमध्ये, मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो करोड मधलं एखाद्याच्या मनामध्ये सहनशीलता, करुणा, मैत्री असणार आहे. बस आपल्याला त्यालाच शोधायचं आहे. किंवा आपण स्वतः झालो तर आपण त्या हजारो करोड मधले होऊ, हो की नाही? दुर्दैवाने याच्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. तुमचं वागणूक मित्रत्वाचं असलं पाहिजे, समोरच्याचं नाही, तुमचं. समोरचा किती आसुरी वागायचं तेवढा वागू दे, तुमच्या शुद्धीकरणासाठी आहे, तुमच्या अनर्थ निवृत्तीसाठी आहे, समोरच्याच्या नाही. मग त्याच्यासाठी उपयोग कशाचा होतो? भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये बघा, बरेचसे लोक समाजामध्ये असे वागतात, सहनशील, करुणा, दया, मैत्री असते, परंतु धर्मावरती, आस्तिकतेवरती बिलकुल विश्वास नसतो त्यांचा. कम्प्लिटली नास्तिक असतात. हे पण चुकीचं आहे. मानवता समाज, काही लोक कुत्र्यांचा ग्रुप करतात, कुत्रे प्रेमी असतात, काही लोक गाय प्रेमी असतात,
काही लोक पर्यावरण प्रेमी असतात, आहे करुणा दया मैत्री सगळीकडे आहे, परंतु ती कंप्लीट तेव्हाच होते जेव्हा आपण हे मान्य करतो की सगळे जीव, पशु पक्षी प्राणी वनस्पती, लता वेली, मनुष्याला धरून सगळे जीव जंतू कीटक सगळे 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 भगवंतांचे अंश आहेत. सगळे सगळे जीव समान आहेत. जेवढा तो वळवळणारा किडा महत्वाचा आहे तेवढाच माणूस महत्वाचा आहे, कारण दोघेही भगवंतांचे अंश आहेत. दोघांमध्ये समान परमात्मा आहे. ह्या भावनेला गेल्यावरती आपण सगळ्यांशी सहनशीलते वागू शकतो, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करू शकतो. परंतु दुर्दैवाने भारतामध्ये धर्माच्या नावाखाली इतका गोंधळ आहे, इतका अज्ञान आहे, इतका अपसिद्धांत पसरलेला आहे की हे समाजामध्ये जे सहनशील मैत्रीपूर्ण करुणामयी व्यवहार करत असतात ते म्हणून आपल्यासारख्या लोकांचा द्वेष करतात. भगवद्गीता वगैरे बाजूला ठेवा म्हणतात. का? कारण भगवद्गीतेत सांगितलेलं आपल्या व्यवहारात आपल्या वागणुकीत दिसत नाही. मैत्री करुणा त्यांच्यात दिसतं. ते भगवंतांना मानत नाहीत तरी त्यांच्यात दिसतं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. भावनिकतेला आहारी जाऊन धर्म 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 करत बसलोय आपण, त्याच्यात सिद्धांत काहीच नाही. प्रभुपादांची पुस्तकं जो वाचतो त्याने दुसऱ्या दिवशी शहर सोडलं पाहिजे असं प्रभुपाद लिहितात, दुसऱ्या दिवशी. परंतु आपण बघतो जनरली लोक युट्यूब वगैरे ऐकून वाचून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडायला लागलाय. जे भक्त नाही आहेत, धार्मिक पण नाही आहेत, नास्तिक आहेत कम्प्लिटली, त्यांच्या डोक्यात प्रकाश पडायला लागलाय की शहरी जीवन कॉम्प्लिकेटेड आहे, शुद्ध हवा मिळत नाही, शुद्ध खायला मिळत नाही, आपण कुठेतरी जाऊन स्वतःच पिकवलं पाहिजे. असे बरेच लोक करतायत आजकाल. तुम्ही युट्यूब उघडलं ना तुम्हाला दिसेल लिटरली, हो की नाही, कुठेतरी सात्विकता आहे त्यांच्या मनामध्ये बस. परंतु आपण प्रभुपादांचे अनुयायी, प्रभुपादांच्या पानापानावरती ते लिहिलेलं आहे, आपल्याला हे करावं असं वाटत नाही, कारण आपण ढोंगी धर्माला तर चिकटून बसलोय. तत्वज्ञान विरहित धर्म, हे खरं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान पाळायची आपली इच्छा, आणि म्हणूनच मग लोक आपला द्वेष करतात. मग त्यात काय चुकीचं आहे? बरोबरच तर आहे, हो की नाही. मला खरोखर आश्चर्य वाटलेलं, माझे गुरु महाराज एकदा सांगत होते, आमचे गुरु महाराज नॉर्थ इंडियामध्ये कुठेतरी, झारखंड मध्ये का कुठेतरी, असे 7-8 पुस्तकं घेतलेली एका माणसाने. पुस्तक वितरण करायला जातो ना आपण, भगवद्गीता घ्या, हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, वितरण करायला जातो ते. आणि एक 15-20 दिवसांनी तो माणूस सगळी पुस्तकं घेऊन आला आणि महाराजांच्या समोर ठेवला, ही तुमची पुस्तकं तुम्हाला परत घ्यावं. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला काय वाटतंय, कारण आपल्या डोक्यात बसवलंय लोकांना वेळ नाही, हे नाही, धर्मामध्ये इंटरेस्ट नाही, भगवंतांमध्ये इंटरेस्ट नाही. तो माणूस म्हणाला मी सगळीच्या सगळी पुस्तकं वाचून आणली. मग काय झालं, काय प्रॉब्लेम काय आहे? मी म्हणलं तुमचं सेंटर आमच्या गावामध्ये एवढे दिवस चालू आहे, आज पहिल्यांदा मी तुमच्या गुरुची पुस्तकं वाचली, एकदम शुद्ध पुस्तक आहेत, त्यांच्यासारखं कोणीच लिहू शकत नाही. परंतु जे लिहिलंय पुस्तकामध्ये त्याच्यासारखे त्यांच्याच संस्थेमधला कोणीच वागत नाही. या पुस्तकाची खरी गरज तुम्हाला आहे, मला नाही. ठेवा तुम्हाला म्हणाला, ही खरी झालेली घटना आहे. हो की नाही. हा जो श्लोक आहे भागवतम मध्ये, असे श्लोक आहेत ज्याचं भाषांतर पानापानाच आहे, 4-4 ओळीच आहे. या फक्त 2 ओळीचा हा श्लोक आहे. जेव्हा भक्त इतर लोकांना सहनशीलता, करुणा, मैत्री आणि समभावाने वागवतो
तेव्हा भगवंत त्याच्यावर अतिव प्रसन्न होतात. म्हणजे याच्यावरती आयुष्यभर बोलू शकतो आपण कलियुगामध्ये. प्रत्येकास भगवंतांचा अंश म्हणून पाहावे हाच त्याचा सर्वसामान्य दृष्टिकोन असावा. विभिन्न जीव विभिन्न प्रकारच्या वेशातून प्रकट होतात, परंतु भगवद्गीतेतील उपदेशानुसार विद्वान मनुष्य सर्व जीवमात्रांकडे समभावनेने पाहतो. कारण तुम्हाला शास्त्र कळालेलं आहे, बिचारा काम भावनेने प्रेरित आहे. पहिला मनात आपल्या विचाराला पाहिजे बिचारा. एखादा गटारीत लोळत आहे, मग माणूस असो किंवा डुक्कर असो, आपल्या मनामध्ये दया आली पाहिजे, बिचारा. प्रत्येक जीव समान असतो, त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला शरीर मिळालं असतं. हे तत्वज्ञान आपल्याला कळालंय. त्यामुळे त्या जीवाचा द्वेष करून कसं चालेल? एक वेळ त्याच्या कर्माचा द्वेष करा, परंतु त्याचा द्वेष करू नका. बायबल पण हेच सांगतं, हेट द सिन नॉट द सिनर. भक्ताने इतरांशी केलेल्या अशा वर्तनाची भगवंत अतिशय प्रशंसा करतात. भगवंत प्रशंसा करतात. बघा, इथे क्षुल्लक 4 लोक अनुयायी म्हणून गोळा करून आपली प्रशंसा करून घेण्यामध्ये आपण बिझी झालो. भगवंत तुमची प्रशंसा कशी करणार? म्हणून असे म्हटले आहे की संत पुरुष हा सदैव सहनशील, कृपाळू, सर्वांशी मित्रत्व बाळगणारा, कुणाशी कधीच वैर न करणारा आणि शांत असतो. हे भक्ताच्या ठायी असणारे काही सद्गुण आहेत. माताजी काल म्हणत होते, प्रभूजी मग मंदिरात सगळे भक्तच असतात ना? होय की नाही? कलियुगामध्ये माताजी भक्त जास्त झालेत, गुरु पण खूप आहेत, संन्यासी पण खूप आहेत, संत पण खूप आहेत, बाबा बुवा पण खूप आहेत, परंतु साधू कोणी नाही. साधू लोक, साधू असा असतो, साधू सापडत नाही. शोधला तरी सापडत नाही. भक्त सगळीकडे दिसतात. ही कलियुगाची दुर्दशा श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंदात दिलेली आहे. कलियुगामध्ये धार्मिक भक्त सगळीकडे दिसणार तुम्हाला, जवळजवळ सगळे भक्त होणार, परंतु साधू शोधला तरी सापडणार नाही. आणि आपल्याला संघ कोणाचा करायचा आहे? साधूचा करायचा आहे. शास्त्र सांगतं, साधु संग सर्व शास्त्र कहे. हरे कृष्ण. दुसऱ्या श्लोकात तेच सांगितलेलं आहे जे आपण आज चर्चा केली. लॉजिकली समजावून सांगितलंय. बघा, या आजच्या श्लोकामध्ये सांगितलं, उद्याच चर्चा करूया. आजच्या श्लोकामध्ये सांगितलं की या असे तर तुम्ही वागला तर भगवंत संतुष्ट होतात, प्रसन्न होतात. आणि पुढच्या श्लोकात सांगितले, जो मनुष्य अशा प्रकारे भगवंतांना संतुष्ट करतो तो बद्धावस्थेतून मुक्त होतो. आणि आध्यात्मिक आनंद प्राप्त करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभू, आपण आजच्या श्लोकात वाचलो की करुणेने आपण सगळ्यांशी वागलं पाहिजे, भेटलं पाहिजे, मैत्रीपूर्ण संबंध राहायला पाहिजे. मग आपण जेव्हा भक्तीत इनिशियली जेव्हा येतो, मग तेव्हा आल्यानंतर आपण बेसिकली जे आपले नातेवाईक म्हणा
किंवा आपले जे मित्र किंवा हे जे असतील त्यांच्याशी आपण थोडा संबंध तोडायचा प्रयत्न करतो. कारण की आपल्याला चांगला संघ किंवा त्या संघात आपली रुची राहत नाही. मग ते करत असताना आपण त्या संघाला थोडं टाळायचा प्रयत्न करतो आणि मग भक्तांच्या संघात यायचा प्रयत्न करतो. तर आपल्या मनात त्यांच्याबद्दल स्वैरभाव किंवा बेसिकली वाईट भाव नसतो. तरी पण जेव्हा लोकांना वाटतं की त्यांच्या मनात असं काही वागायला लागलेले आहेत, मग अशा सिच्युएशन मध्ये आपण कसं हँडल केलं पाहिजे? कारण की आपण त्याच्यावर जायचं, संबंध ठेवायचा आपण कमी करतो. मग लोकांना वाटतं की इगोइस्टिक झालेले आहेत किंवा अतिशहाणे झालेले आहेत, असा एक विचार येतो लोकांना. त्या सिच्युएशन मध्ये कसं हँडल करायचं? जो माणूस लोकांना काय वाटतंय किंवा लोक काय विचार करतात याच्यावरती आपलं जीवन आधारित केलेला असतो, तो जीवन कधी जगतच नाही. हे प्रिन्सिपल आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लोकांचं कामच आहे बोलणे. तुम्ही चांगलं वागलं तरी बोलणार आहेत, वाईट वागलं तरी बोलणार आहेत. प्रभुपाद नेहमी सांगायचे की प्रत्येक माणसाला प्रत्येक वेळी तुम्ही खुश ठेवू शकत नाही. हा नियम आहे सृष्टीचा. त्यामुळे लोक बोलतच राहणार. आता तुमच्या प्रश्नामध्येच तुम्ही म्हणाला की वैरभाव नाहीये, परंतु तसं वाटतं लोकांना. बस लोकांना काय वाटतं ते वाटू दे. तुमच्या मनात काय आहे हे महत्वाचं आहे. तुमच्या मनात खरोखरच वैरभाव असेल तर त्याच्यावर काम केलं पाहिजे. तुमच्या मनात खरोखरच वैरभाव नसेल, परंतु लोकांना तसं वाटत असेल, त्याला तुम्ही काय करू शकत नाही. हा, त्याचं कधी कधी आपल्याला वाईट वाटतं. तुमच्या प्रश्नावरून हे जाणवतं. जनरली असं असतं की त्याचं आपल्याला वाईट वाटतं की माझा व्यवहार त्याच्याशी तसा नाही आहे, परंतु त्याला मात्र तसं वाटतंय. कसं समजावून सांगू मी त्याला? समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी समजत नाही. काय करायचं? काय नाही करायचं? काही करूच शकत नाही आपण याच्यावरती. यू कॅनॉट प्लीज ऑल द पीपल ऑल द टाइम. हे प्रिन्सिपल आहे. काही लोकांना काही वेळेला तुम्ही खुश करू शकता, बस. ज्यांचं तुमचं ज्यांच्याशी अगदी चांगले संबंध आहेत त्यांना पण तुम्ही ऑल द टाइम संतुष्ट ठेवू शकत नाही. कधी कधी ते देखील असंतुष्ट होणार. हे या भौतिक जगाचा नियमच आहे हा. त्यामुळे जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करायचे, समजावून सांगायचा. त्याच्यानंतर भगवंत त्यांना कधी बुद्धी देतील तेव्हा देतील. कधी कधी आपल्या समजावून सांगण्याचा स्टाईल वेगळा असतो, त्यामुळे त्यांना समजत नाही. दुसरे कोणी समजावून सांगितल्यावर मग समजतं. असेही केसेस मी बरेच बघितलेले आहेत. त्यामुळं टाइम म्हणजे वेळ, काळ आणि भगवंतांची कृपा याच्यावरती सोडून द्यायचं. जास्त कोणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत बसायचं. कालच मी एका ठिकाणी कोणाला तरी सांगत होतो की जिथे तुम्हाला रिपीटेडली प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही निर्दोष आहात, तिथे तुम्ही राहिलं पण नसलं पाहिजे. किती वेळा प्रूव्ह करायचं तुम्ही निर्दोष आहात? समोरच्याला तुम्हाला दोषीच म्हणायचं असेल तर तुम्ही जग उलट पालट केलं तरी तो ऐकणार नाही. तुम्हाला तो दोषीच म्हणणार. कारण त्याच्या मनातला द्वेष, त्याच्या मनातली तुमच्याबद्दल असलेली भावना ही त्याच्या अनर्थामुळे निर्माण झालेली असते, तुमच्या वागण्यामुळे निर्माण झालेली नसते. येस, जेवढे जवळचे संबंध आहे, हा का गोल्डन रूल नसतो, परंतु
डिपेंडिंग ऑन सिच्युएशन, जेवढा चांगला संबंध आहे, वाईट संबंध आहे, जेवढा जवळचा संबंध आहे, तेवढे जास्त प्रयत्न केले पाहिजेत आपण तो संबंध टिकवून ठेवण्याचा, परंतु नॉट ऍट द कॉस्ट ऑफ स्वतःचे दुर्गुण वाढवणे आणि भगवंतांपासून दूर जाणे. मग तुमच्या जीवनाचा उद्देश बदलतो. ओके. आणि म्हणून आपण सदैव माफी मागायला तयार असलं पाहिजे. आपली चूक नसली तरी माफ करा म्हणायचं आपल्याला. माफी मागणे किंवा एखाद्याला क्षमा करणे मनातून हे तुमच्या संतुष्टीसाठी असतं, समोरच्याच्या संतुष्टीसाठी नसतं. आता हे जे भौतिकतेने ग्रासलेले महाभयानक स्वतःचं मत न बदलणारे लोक असतात, यांना तुम्ही सहनशीलतेने वागलेलं खूप आवडतं. तुम्ही जर त्यांच्याकडे जाऊन रिपीटेडली म्हणायला लागला ना, नाही तुम्ही चुकताय, मी बरोबर आहे, मी तुम्हाला समजावून सांगू शकतो, बघा हे शास्त्रात असं लिहिलंय, हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, त्यांचा द्वेष अजून वाढतो. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन जर म्हणाला ना, माफ करा, तुमचं सगळं बरोबर आहे, परंतु मला हे पटतंय, त्यामुळे मला हे करावं लागतंय, माझा आनंद, माझी खुशी याच्यामध्ये आहे. दोन तीन वेळा माफ करा म्हटलं त्याला पण बरं वाटतंय. हा बघ, मी सांगत होतो की नाही, चुकीचा आहे तो. त्याचा आनंद त्याच्यामध्ये, त्याला घेऊ द्यायचा आनंद. त्याला काही करू शकत नाही आपण, हे जगच असं आहे. तुम्हाला रिपीटेडली वाईट वाटत असेल तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला हे लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला रिपीटेडली वाईट वाटत असेल या गोष्टीचं की मी त्याला समजावू शकलो नाही, तो अजूनही माझा द्वेष करतो, आपल्या सोबत राहिला असता बरं झालं असतं, तर ही तुमची पण आसक्ती असू शकते कुठेतरी एकदम सूक्ष्म प्रमाणात. हा, भगवंतांचा भक्त या नात्याने करुणेने दयेने वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. जसं अर्जुनला वाटत होतं, मी यांना कसं मारू. परंतु काही काही केसेसमध्ये मी पाहिलेलं आहे की त्यांची तिथे आसक्ती असते, त्यामुळे त्यांना तो संबंध तोडायचा नसतो कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि आतून तर इच्छा असते की त्यांनी पण माझ्यासारखं वागावं, कारण मला हे पटलंय, भागवतमचा मार्ग पटलाय, परंतु त्याला पटलं नाही. परंतु त्याला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी काय करू, अडकलेलो असतो आपण. ती आपली आसक्ती असते, कारण अजूनही आपल्याला वाटत असतं की तो आपला पती आहे, ती आपली पत्नी आहे, ती आपलं मुलं आहेत, कोणीच नाही आहे या जगामध्ये. हे अजून आपल्याला पटलेलं नसतं. शास्त्राने सांगितलंय 1000 वेळेला, पण आपल्याला पटलेलं नसतं. आणि काही लोक हे या स्टेजच्या पुढे जातात एका दिवसात, असे संत तुकारामांसारखे. काही लोकांना वेळ लागतो, नो प्रॉब्लेम. जेवढ्या लवकर आपण त्याच्या पलीकडे जाऊ चांगलं असतं, कारण ती भौतिक आसक्ती असते, सूक्ष्म प्रमाणात असते. कधी कधी आपण देखील दुसऱ्यांना समजावून सांगताना सांगतो, नाही माझी काही आसक्ती नाहीये, पण तुम्हाला वाईट वाटते तो व्यक्ती असं वागतो, तो पण भक्तीत आला असता बरं झालं असतं. माझी स्वतःची काही आसक्ती नाहीये, परंतु ती असते आतमध्ये, कुठेतरी डीप मध्ये असते, आपल्याला पण कधी कधी कळत नाही. ती जाते, हळूहळू जाते. श्रवण आणि संघाने ती हळूहळू जाते. सगळ्यांचा स्पीड वेगवेगळा असतो, परंतु जाते एक दिवस. फक्त त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण लक्षपूर्वक त्याला काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी असेही केसेस मी स्वतः पाहिलेले आहेत, माझा अनुभव आहे ऍक्च्युली. असेही केसेस मी पाहिले आहेत की ह्या आसक्तीमुळे अक्षरशः एक माताजी होत्या, त्या मला सांगायचे की नाही प्रभूजी तुम्ही म्हणताय कर तसं नाही आहे, नाही प्रभूजी तुम्ही म्हणताय का तसं नाही आहे, मी जग सोडायला तयार आहे भगवंतांसाठी. आता बिलकुल भक्ती करत नाही, परत तिथेच गेले, कारण ती आसक्ती सुटत नाही लवकर. एक आश्चर्याची गोष्ट आहे की नाही, एक काळ होता तुम्ही सांगत होता की मी जग सोडायला तयार आहे भगवंतांसाठी, फक्त मला वाईट वाटतंय की ते भक्तीत आले नाहीत.
वाईट नाही वाटत, तुम्हाला त्यांच्या बरोबरच राहायचंय. ही सूक्ष्म प्रमाणात आहे. कारण प्रत्येक जीवाला मी चुकीचं आहे हे लवकर मान्य होत नसते. मग ते सूक्ष्म प्रमाणात चुकीचं असेल तर कसं मान्य होणार? ते तर बिलकुल होणार नाही. आपलं चिंतन करण्यात, आपलं मनन करण्यात, आपले दोष बघण्यात, त्याच्यावरती काम करण्यात आपण जास्त वेळ घालवला पाहिजे. दुसऱ्यांना जे विचार करतात ते विचार तुमचे बदलणे तुमच्या हातात नाहीच आहे, हो की नाही? सिंपल फॉर्म्युला वापरायचा, संतुष्ट राहायचं कधीही. ठीक आहे म्हणायचं त्याचे विचार तसे आहेत, नो प्रॉब्लेम. मी काय करू शकतो, त्या पलीकडे मी काय करू शकत नाही. हात जोडून माफी मागायची, सोडून द्यायचं, मनापासून माफी मागायची. बघा, मी हजारदा सांगितलेलं आहे, माफी मागणे, कोणी तुमच्याशी वाईट वागलेलं असेल किंवा वाईट केलं असेल तेव्हाच माफी मागायची असा रूल नसतो. समोरचा व्यक्ती दुःखी असेल ना तरी त्याची माफी मागितली पाहिजे आपण. दुसऱ्यामुळे जरी दुःखी असला तरी, तुमच्यामुळेच दुःखी असला पाहिजे असं नाही. ही एक गोष्ट मला इंग्लिश मधले आवडते. एखाद्याचं कोणी काय वारलं असेल, काही ऍक्सिडेंट झाला असेल तर लोक जाऊन त्याला म्हणतात, आय एम सो सॉरी टू हिअर दॅट. मराठीमध्ये आपण त्याचं व्यक्त करत नाही. खूप दुःखी कष्टी लोक आहेत या जगामध्ये ऍक्च्युली. जेवढे भगवंतांपासून दूर जातील तेवढे जास्त दुःखी होतात, तेवढे जास्त वाईट वाटलं पाहिजे आपल्याला त्यांच्याबद्दल. आणि त्याच वेळी तुम्ही म्हणता तसं भगवंतांचा हा मार्ग आपण बिलकुल सोडला नसला पाहिजे, हेही लक्षात ठेवा. जास्त अति पण आसक्ती ठेवायची नाही, कारण हे एकच आयुष्य आहे. पुढच्या जन्मात कुठल्या शरीरात जाईल सांगता येत नाही. तुम्ही जे सांगताय ना ते काहीच नाही आहे प्रभूजी. काही काही फॅमिलीमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं, बांधून ठेवतात भक्तांना, जायचं नाही बिलकुल सत्संगला, जबरदस्तीने. एक प्रभूजी माझ्याकडे आले होते, सांगत होते त्यांच्या सासऱ्याने त्यांच्यावर जबरदस्ती केलेली, माझ्या समोर बसून हे मटन मांस खायचं, नाहीतर मुलगी पाठवणार नाही घराकडे तुझ्या. लोक मारतात. एक माताजी आमच्या सत्संगला डोळा पूर्ण फुगलेला घेऊन आली होती एकदा. काय झालं तर कोणी सांगायला तयार नाही, पडलो सांगितलं. नंतर मला दुसऱ्यांनी सांगितलं सत्संगला जाऊ नको म्हणून नवऱ्याने मारलेलं. हे काहीच नाही आहे, वाईट बोलणे, वाईट वागणे वगैरे हे सगळं राहणार. आणि ही आजकालची गोष्ट नाही, कायमची. हिरण्यकशिपू स्वतःच्या मुलाला मारत होता भक्ती करू नको म्हणून. हे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे, अनादि अनंत काळ चालत आलेलं आहे, हे असंच चालणार. प्रल्हाद महाराजांनी काय केलं? प्रल्हाद महाराज स्वतःच्या वडिलांचा द्वेष केला नाही. प्रल्हाद महाराजांनी उलट भगवंतांना म्हणायचे, प्रल्हाद महाराज यांना सद्बुद्धी द्या, बिचारे अडकलेत. तसाच भाव ठेवायचा, तसा भाव विकसित करायचा आपण. चैतन्य महाप्रभूंच्या काळात सेम स्टोरी. रघुनाथ दास गोस्वामींना त्यांचे घरातले एका खोलीत बांधून कुलूप लावून ठेवायचे, सारखं सारखं चैतन्य महाप्रभूंकडे पळतो म्हणून. एक दिवस रघुनाथ गोस्वामी दरवाजा तोडून फोडून आले, म्हटले आज आज. आणि कित्येकदा चैतन्य महाप्रभू त्यांना परत पाठवायचे. का? कारण तू अजून शुद्ध झाला नाही, जा परत. ज्या दिवशी चैतन्य महाप्रभूंना वाटलं ना की रघुनाथ गोस्वामी आता पूर्ण समर्पित आहेत, शुद्ध आहेत, त्या दिवशी चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं बस इथे, आता तुझे काका आणि वडील जरी आले तर त्यांना परत घालवायची जबाबदारी माझी. तर हे होत असतं प्रभूजी, जास्त विचार करायचा नाही आपण. हरे कृष्ण. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद.
वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम।